नाशिकच्या गिरणा धरणात पाण्याची मोठी आवक झाली। गिरणा धरणातील पाणीसाठा 35% पोहोचलाय। एका दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 8% भर पडली। नाशिक जिल्ह्यातील गिरणेच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील 46,000 हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ होते। धरणातील जलसाठा 35% पोहोचलाय। विशेष म्हणजे अवघ्या एकाच दिवसात धरणाच्या पाणीसाठ्यात 8% भर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। आपण आहोत गिरणा नदी या पात्रावरती। या ठिकाणी जर विचार केला तर गिरणा धरणामध्ये पाण्याचा जोरदार आवक या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि जलसाठ्यामध्ये 35% या ठिकाणी वाढ झालेली आहे। जर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर एकाच दिवसात 8% वाढ या जळगाव जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि याचा नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाचा सुखद परिणाम हा जळगाव जिल्ह्याला पाहायला मिळत आहे। अशा तालुक्यातील सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न या गिरणा धरणावर अवलंबून असतो आणि कुठं तर काहीसा का असोना या ठिकाणी मोठा प्रश्न या ठिकाणी सुटल्याचं पाहायला मिळत आहे। तर जुलै महिन्यात धरण 40%च्या उंबरठ्यावर पोहोचल्यामुळे आगामी दोन महिन्यांचा जलसाठा अजून जलसाठ्यामध्ये अजून चांगलीच वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी दाट वर्तवली जात आहे। आणि दरम्यान जलसाठा हा वाढत असल्याने शेतकरी असेल त्याच पद्धतीने जळगाव जिल्ह्यातील नागरिक असतील यांचा मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी सुटल्याचा पाहायला मिळत आहे। आणि ज्या पद्धतीने गिरणा नदी या ठिकाणी वाहत आहे त्यामुळे गिरणा धरणातील जलसाठ्यांमध्ये 35% वाढ झाली आहे आणि एकाच दिवसात 8% वाढ झाली आहे। तर आगामी 2 दिवसात या जलसाठ्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।